आणि या पावसामुळे मराठवाडा सध्या अस्मानी संकटाचा सामना करतोय। कायम अवर्षणग्रस्त असलेल्या भागात पाऊस संकट म्हणून बरसला आणि शेतकऱ्यांची स्वप्न मातीमोल करून गेला। पावसाच्या माऱ्यामुळे अनेकांचे हाल बेहाल झालेत। या पावसामुळे कुणी घरातच अडकून पडलंय, कुणाचं घरच वाहून गेलंय, कुणी शेतातला चिखल उपसतोय, तर कुणाला सरकारी मदतीची आस लागली आहे। कसा करतोय मराठवाडा या सगळ्या संकटांचा सामना, जाणून घेऊया या रिपोर्टमधनं। नजर जाईल तिथवर पाणीच पाणी। पुरामुळे वाहून गेलेला संसार, पावसाच्या माऱ्यानं उद्ध्वस्त झालेली पिकं, कष्टांचा आणि स्वप्नांचा झालेला चिखल। धाराशिव जिल्ह्याच्या गावागावात दिसणारं हे चित्र आहे। मराठवाड्यातल्या या भागावर पावसानं कधीच कृपा बरसवली नाही, पण यंदा पाऊस असा काही बरसला की संकट आणि समस्यांचा डोंगर उभा राहिलाय। सांदणी नदीला आलेल्या महापुरानं धाराशिवच्या सिरसाव गावात हाहाकार माजला। घरात पाणी, शेतात पाणी आणि ग्रामस्थांच्या डोळ्यातही पाणी अशी अवस्था आहे। घरातलं साहित्य पावसानं कुजवलंय, अन्नधान्य पावसानं वाहून नेलंय आणि इतकंच नाही तर घरातल्या मुलांची वह्या पुस्तकं सुद्धा पावसाच्या माऱ्यापासून वाचलेली नाहीत। त्यामुळे आता करायचं काय, असा भला मोठा प्रश्न या गावकऱ्यांसमोर आहे। मिरच्या भिजल्या, गहू भिजलं, ज्वारी भिजली, सगळं काहीच राहिलं नाही। 2 महिने झाले रानात काय सोयाबीन काढायला उडीद गेलं आणि काय तुरी वंबाळून गेले आणि काय करायचं आता। ज्या खायचं वेळचं कसं खायचं तर काय आता, काय कसं काय खावं आता। देते ती लोक, तुम्ही आम्ही देत आहोत तीच खातोय राहतोय, काय करायचं आता। धाराशिव मधल्या याच परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन परांडा तालुक्यात पोहोचले। इथे शेतीच्या झालेल्या नुकसानीची माहिती देताना एका शेतकरी बांधवाला रडू फुटलं। पूर्ण द्राक्षाचा बाग उभा होता, पूर्ण झोपला समोर। एक नाही बाग झोपलेली, नाही सगळेच बाग नुकसान झाले। पंधरा सुरू केलं आणि त्याचा झाला एक विषय होता, हे पण आहे काय विमा पण त्याचे 8 हे वेगळं बरं का, 30 गेले। एकीकडे परांड्यामध्ये शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला, तर दुसरीकडे भूम तालुक्यातल्या चिंचपूर ढगे गावात गिरीश महाजनांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। नुकसान खूप मोठं आहे, याची जाणीव मी काल परवापासून माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलतो आहे। मी दौऱ्यावरच आहे, बीडला काल रात्रीपासून होतो, आज सकाळी होतो, काल जळगावला सुद्धा होतो आणि आज इथे आलेलो पुढे सोलापूरला जातो आहे। पण मला असं वाटतं या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मी सगळी चर्चा केलेली आहे। योग्य निर्णय या बाबतीमध्ये, ओला दुष्काळ सरसकट असेल सरसकटी करतील, तिथे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे, पण आवश्यक असेल त्या ठिकाणी आवश्यक तो निर्णय घेतला जाईल। धुवाधार बरसणाऱ्या पावसामुळे मांजरा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। मांजरा नदीच्या पाण्याचा फटका कळंब शहरासह अनेक गावांनाही बसतोय। सध्याची परिस्थिती भयानक आहे की माझा हा बंगला आहे इथं समोर, पण या बंगल्यामध्ये सुद्धा पाणी गेले। एवढ्या हाईटवर असताना सुद्धा पाणी गेले नाही तुम्हाला घरात काय घरात जाता येत नाही। सगळी रात्रीचं आम्ही काढली बाहेर, सगळी घरं सोडून राहावं लागतंय। खाण्यापिण्याची व्यवस्था नाही। माझं दुकान आहे इथं, दुकानात सगळं पाणी आहे। किती दिवसापासून बंद आहे? आता 4 दिवस झालं बंद आहे। परांडा तालुक्यातल्या चांदणी धरणातनं पूर्ण क्षमतेनं विसर्ग सुरू झालाय। धरणाच्या पाण्यानं आसपासचा सगळा परिसर वेढलाय आणि या विसर्गाची दृश्य अंगावर काटा आणणारी आहे। धाराशिवचे आमदार आणि खासदार दोघेही या संकटात ऑन फील्ड उतरले।
खासदार ओमराजे निंबाळकरांनी सोमवारी रात्री वडनेरमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबाला मदतीचा हात दिला. तर खोनला गावातल्या बचाव कार्याच्या वेळी आमदार कैलास पाटील हे रात्रभर उपस्थित होते. दुसऱ्याला उडी मार म्हणणं सोपं असतंय, संकटात जा म्हणणं सोपं असतंय, आपल्याला आदेश देणं सोपं असतंय. पण जेव्हा त्या पाण्याचा एवढा प्रचंड प्रवाह होता, मग त्या प्रवाहात जर आपण दुसऱ्याला जा म्हणायचं, तुम लढो हम कपडे सांभाळते, मला वाटतं ती काय म्हणजे माझी मानसिकताच नाही. अशा कुठल्याही कठीण प्रसंगी मला वाटतं आपण स्वतः पुढे होऊन कुठल्याही गोष्टीत गेलं पाहिजे. आणि मला स्वतःला पोहण्याचा प्रचंड अनुभव आहे, कारण आम्ही तेरणीच्या काठचे आहे तिथं. त्यामुळं पोहण्याच्या बाबतीत, ह्या पाण्याच्या पुराच्या बाबतीत स्वतः मला अनुभव आहे. मी कित्येकदा पुराच्या पाण्यात पोहलेलो आहे. मराठवाड्यावर पावसामुळे कोसळलेलं संकट प्रचंड मोठं आहे. दुष्काळ 5वीला पुजलेल्या मराठवाड्यात पावसाच्या प्रत्येक थेंबाला सोन्याचं मोल असतं. पण हाच पाऊस मराठवाड्यातल्या सोन्यासारख्या लोकांचे आयुष्य मातीमोल करून गेलाय. बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.